विद्यार्थ्यांनी आपला अपार आयडी कार्ड काढण्यासाठी तुमच्या मोबाईलमधून गुगलवरती सर्च करायचं आहे एबीसी आयडी. एबीसी आयडी सर्च केलं तुम्ही की पहिलीच वेबसाईट तुम्हाला येईल. ही आहे abc.go.in. याच वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. राईट साईडला कोपऱ्यामध्ये लॉग इनचा एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये लॉग इनचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर स्टुडंट या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. स्टुडंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पेज ओपन होईल. जर तुमचं डिजी लॉकर वरती अकाउंट असेल तर तुम्ही इथे 3 ऑप्शन आहेत तुम्हाला लॉग इन करण्यासाठी. पहिला मोबाईल नंबर, दुसरा आपला युजर नेम टाकून आणि तिसरं आपलं आधार नंबर वगैरे ऑदरचा एक, असे 3 ऑप्शन आहेत. तुमचं अकाउंट असेल तर तुम्ही मोबाईल नंबर किंवा युजर नेम किंवा आधार नंबर टाकून तुम्ही इथे लॉग इन डायरेक्टली करू शकता. पण जर तुमचं डिजी लॉकर वरती अकाउंट नसेल तर तुम्हाला खाली साइन अपचं एक बटन दिसेल. या न्यू युजर साइन अप बटनावरती क्लिक करा. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून, तुमची आधार कार्डवरची माहिती टाकून अकाउंट उघडायचं आहे. मोबाईल नंबर टाकून जनरेट ओटीपी वरती क्लिक करा. ओटीपी टाका. त्यानंतर तुम्ही सिलेक्ट आयडेंटिटी टाईप मध्ये तुमचा आधार कार्ड हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड असे 3 ऑप्शन आहेत आयडेंटिटी टाईप मध्ये. तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करा. त्यानंतर आधार नंबर खाली विचारला जाईल, या बॉक्समध्ये आधार नंबर टाका. त्यानंतर तुमचं फुल नेम आधार कार्ड वरती जसं आहे ए टू झेड स्पेलिंग सहित व्यवस्थित टाका. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाका. त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे आहे ते निवडा. एक युजर नेम तुमचं तयार करा, नाव A123 अशा पद्धतीने काहीतरी, आणि एक पिन तयार करायचा आहे. कन्फर्म पिन वरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे. ओटीपी येईल आणि तुमचं अकाउंट इथे उघडलं जाईल. तर अकाउंट उघडून घ्या. आणि ज्यांचं अगोदर अकाउंट असेल तर त्यांना इथे असं दाखवलं जाईल की तुमचं ऑलरेडी इथे अकाउंट आहे, असं सुद्धा इथे दाखवलं जातं. तर काही प्रॉब्लेम नाही. तुमचा अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्टली लॉग इन सुद्धा करू शकता. इथे पाहता माझा ऑलरेडी अकाउंट आहे, तर आधार नंबर इज ऑलरेडी रजिस्टर आहे. तर तुमचा अकाउंट नसेल तर तुम्ही काढून घ्या. आता ऑलरेडी माझा अकाउंट आहे, पुन्हा इथे यायचंय. आपला इथे मोबाईल हा पहिला ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. मोबाईल नंबर इथे टाकतो. त्यानंतर पिनलेस ऑथेंटिकेशन, आय कन्सेंट दोन्ही वरती क्लिक करून साइन इन बटनावरती क्लिक करायचा आहे. तर आपला मोबाईल नंबरने इथे आपण लॉग इन करणार आहे. व्यवस्थित मोबाईल नंबर टाकून घ्या. आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर तुम्हाला एक परमिशन विचारली जाईल. तुमच्या डिजी लॉकर मधून तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ अशी माहिती घेतली जाईल. खाली अलावचं बटन दिसेल, ते अलाव परमिशन वरती क्लिक करायचं. परमिशन दिल्यानंतर आता इथे विचारलं जाईल तुम्हाला 2-3 प्रकारची माहिती आहे. पहिला आहे आयडेंटिटी टाईप. आता सिलेक्ट आयडेंटिटी टाईप मध्ये तुमच्याकडे जर रोल नंबर असेल तर रोल नंबर तुम्ही सिलेक्ट करा. जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर सिलेक्ट करा. एनरोलमेंट नंबर तुमच्याकडे असेल तर एनरोलमेंट नंबर सिलेक्ट करा. जर तुमचं आता नवीन ऍडमिशन झालं असेल तर तुम्ही नवीन ऍडमिशन सिलेक्ट करू शकता. आणि जर काहीच नसेल तुमच्याकडे तर नन ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर ज्यांचं न्यू ऍडमिशन आता झालंय त्यांनी न्यू ऍडमिशन सिलेक्ट करा, जशा पद्धतीने तुमच्याकडे जे ऑप्शन आहेत ते. त्यानंतर तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहात ती युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट केली. बोर्ड कोणतं असेल युनिव्हर्सिटी, ते बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. त्यानंतर आपण ऍडमिशन कधी घेतलंय ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आपण त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने माहिती टाकली की तुमचा अपार आयडी जनरेट झालेला तुम्हाला दिसणार आहे. अपार स्टुडंट अकाउंट क्रिएटेड दाखवेल, अपार आयडी दाखवेल. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. गो टू डॅशबोर्डचं एक बटन आहे, त्यावरती क्लिक करा. तुमचं इथे पाहू शकता की तुमचं इथे फोटो सहित जे काही तुमचा पासपोर्ट साईज फोटो दाखवला जाईल, म्हणजे आधार कार्डवरचाच एक फोटो असेल. आणि खाली तुम्हाला तुमचा एबीसी आयडी, म्हणजेच थोडक्यात त्याला आपण अपार आयडी म्हणतो, हा अपार आयडी तुमचा क्रिएट झालेला दिसेल. खाली तुमचं नाव सुद्धा दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही अपार आयडी हा बनवू शकता. आता हा अपार आयडी इथेच तुम्हाला जे काही शैक्षणिक माहिती असेल ती पहिलीपासून 12वी पर्यंत, 12वीच्या पुढची असेल, सगळी माहिती इथे अकॅडमिक क्रेडिट्स पॉईंट्स म्हणून दाखवले जाईल. ज्यामध्ये सगळीच माहिती असेल, जशी शैक्षणिक माहिती असेल, त्यामध्ये तुमचे ट्रान्सफर कुठल्या शाळेतून कुठे गेला, रिझल्टची माहिती असेल, ती सगळी जी माहिती आहे ती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे, या अपार आयडीच्या ऑप्शनमध्ये. आणि इथेच तुम्ही सगळी माहिती पाहू शकता. आता लक्षात ठेवा, अपार आयडी कार्ड डाउनलोड करायचंय. आपल्याला अपार आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी काय करायचंय, तर आपल्याला जायचंय प्ले स्टोर वरती आणि एक डिजी लॉकर गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे डिजी लॉकर ऍप्लिकेशन गव्हर्नमेंटचं आपण इन्स्टॉल करून घेऊयात. इन्स्टॉल केल्यानंतर हे ऍप्लिकेशन आपल्याला ओपन करायचं. ओपन करून खाली तुम्हाला गेट स्टार्टेड वरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू लँग्वेज इंग्लिश करायचे, स्किप करा हे, आणि गेट स्टार्टेडचं बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर साइन इन बटनावरती क्लिक करा. आपण ऑलरेडी अकाउंट उघडलंय त्यामुळे आपला मोबाईल नंबर टाका. नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. जो काही पिन होता आपला तो टाका. ओटीपी येईल, तो ओटीपी इथे टाकून घ्या आणि सबमिट करा. आपलं डिजी लॉकर मध्ये आपलं इथे स्वागत आहे. म्हणजेच आपण डिजी लॉकर इथे आपण ऍपमध्ये आलेलो आहोत. इथं आल्यानंतर आपले सर्व प्रकारचे डॉक्युमेंट आपण इथे चेक करू शकतो. तसंच आपण खाली सर्चचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपण वरती सर्च करायचं एबीसी. एबीसी सर्च केलं की तुम्हाला अपार आयडीचा एक ऑप्शन दिसेल, अपार एबीसी आयडी. यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं नाव, जन्मतारीख, जेंडर ऑटोमॅटिकली येईल. आता तुम्ही ऍडमिशन इयर, आयडेंटिटी टाईप, तुम्ही जी काही अपार आयडी कार्ड काढताना माहिती भरली होती ती तुम्ही इथे
टाकू शकता. आणि जर तुम्हाला काहीच माहिती इथे माहित नसेल तर डायरेक्टली खाली नन ऑप्शन आहे ऍडमिशन इयर मध्ये, तर तुम्ही आयडेंटिटी टाईपमध्ये नन सिलेक्ट करा आणि ऍक्सेप्ट करून गेट डॉक्युमेंट वरती क्लिक करा. झालं तुमचं कार्ड. तर इथे पाहू शकता तुम्ही अपार आयडी कार्ड जे आहे ते तुम्ही इथे खाली येऊन तुम्ही इश्यू डॉक्युमेंटमध्ये अपार आयडी हे डाउनलोड इथे करू शकता. 3 डॉट वरती क्लिक करून ते डाउनलोड सुद्धा करू शकता आणि पाहायचं असेल तर पाहायला सुद्धा तुम्हाला भेटेल. अशा पद्धतीने अपार आयडी कार्ड काढायचं होतं. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.